बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे बाळापूर इथले आमदार नितीन देशमुख हे बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर झालेत। तर बाहेर अमरावती आणि अकोला इथल्या शिवसैनिकांची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे। या ठिकाणी पोलिसांचा सुद्धा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। जोपर्यंत नितीन देशमुख हे चौकशी आटोपून बाहेर येणार नाहीत तोपर्यंत कार्यकर्ता कार्यालयासमोर हटणार नाहीत अशी भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतली आहे। याविषयीचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी। उद्धव ठाकरे गटाचे बाळापूर येथील आमदार नितीन देशमुख हे काही वेळापूर्वीच आता अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात चौकशीसाठी हजर झालेले आहे। आपण पोहोचतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। या ठिकाणी संपूर्ण रस्ता जो हा बंद करण्यात आलेला आहे, बॅरिकेडिंग करण्यात आलेला आहे। दोन्ही साईडला आपण पाहू शकतो की शिवसैनिक जे आहे, अकोल्याचे शिवसैनिक आणि अमरावती शिवसैनिक जे आहे या ठिकाणी हजर झालेले आहे। लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या अगदी समोरच हा रस्ता, या रस्त्यावर सुद्धा आपण पाहू शकतो शिवसैनिकांनी या ठिकाणी बैठा सत्याग्रह केलेला आहे आणि जोपर्यंत नितीन देशमुख चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत हटणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे। आणि या ठिकाणी रस्ता जो पूर्णतः बंद करण्यात आलेला, मोठा पोलिसांचा बंदोबस्त आहे। या ठिकाणी त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते आलेला आहे, आपण त्यांना विचारावं। दादा मला सांगा, नितीन भाऊंना या ठिकाणी आता आतमध्ये नेण्यात आलं आहे, तुम्ही कधीपर्यंत या ठिकाणी आंदोलन करणार आहात? नितीन बापू जोपर्यंत बाहेर येत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन करणारच आहोत। हे आंदोलन शांततेच्या मार्गाने आहे। शिवसेनेचा ज्यावेळेस हे येईल त्यावेळी उद्रेक होईल, त्यावेळेस अधिकाऱ्यांना समजेल, या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना समजेल की